रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। रोज एकाच प्रकारची भाजी किंवा भाजी बनवण्याची तीच पद्धत खाऊन कधीतरी कंटाळा येतो. पण आज आपण अगदी क्रीमी टेक्स्चर असणारी झटपट तयार होणारी रेस्टॉरंट स्टाईल काजू मखाना कसं करायचा हे बघणार आहोत. चला तर जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. या भाजीसाठी लागणारा मसाला आपण आज कुकरमध्येच करणार आहोत. कुकरमध्ये केल्याने आपलं कामसुद्धा खूप सोपं होतं आणि ते पटकनसुद्धा होतं. तर इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, 2 टॉमॅटो घेतलेले आहेत, हिरवी मिरची घालायची आपल्याला 2. त्यानंतर इथे मी काजू घेतलेले आहेत, 10 ते 12 काजू घेतलेले आहेत. त्यानंतर मखाणेसुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत. त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याची आपल्याला 2 शिट्या करून घ्यायच्या आहेत. कुकर थंड झाल्यानंतर टॉमॅटोची साल काढून टाकायची आहे आणि हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे. पण मिक्सरमध्ये वाटण्याच्या आधी आपण काही गरम मसाले याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर तुम्ही सुरुवातीला जरी घातलेत ना कुकरमध्ये शिजण्यासाठी तरीसुद्धा हे मसाले चालतील. तर इथे मी काळी मिरी घेतलेली आहे, लवंग घेतलेली आहे, 1 वेलची आणि दालचिनीचा छोटा तुकडा घ्यायचा आहे. सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. जितकं शक्य होईल ना तितकंच आपल्याला हे बारीक वाटायचं आहे. मसाला छान बारीक वाटला गेला तर भाजीला ना टेक्स्चर खूप छान येतं. एकदम क्रीमी टेक्स्चरची भाजी तयार होते. तर इथे मी एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. त्यानंतर इथे मी 1 वाटी काजू घेतलेले आहेत. लो फ्लेमवरतीच आपल्याला हे काजू तळून घ्यायचे आहेत. हे बघा असे थोडेसे डाग पडले ना की याला आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर कढईमध्ये 1 चमचा तेल मी पुन्हा घातलेला आहे. आता मखानासुद्धा आपल्याला इथे हा तळून घ्यायचा आहे. ही भाजी तुम्ही खास सणासुदीला किंवा तुमच्या घरामध्ये कोणी पाहुणे येणार असतील तर तेव्हा तुम्ही ही भाजी नक्कीच करू शकता. सगळ्यांना आवडेल आणि अगदी बोटं चाटत खातील इतकी ही चवीला छान लागते. मखानासुद्धा आपला छान इथे परतून झालेला आहे. याला आपण काढून घ्यायचं आहे आणि त्याच कढईमध्ये इथे मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. 2 चमचे आपल्याला याच्यामध्ये तूप घालायचं आहे. तूप आणि तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे. जिरं छान फुलू द्यायचं आहे. त्यानंतर मिक्सरला जो वाटून घेतलेला मसाला आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. मसाला आपला लो फ्लेमवरतीच छान आपला परतून घ्यायचा आहे. त्यामुळे तेलसुद्धा याला छान सुटतं. त्यानंतर इथे काही मसाले ॲड करायचे आहेत. तर मसाल्यामध्ये इथे मी हळद घेतलेली आहे, धना पावडर 1 चमचा घेतलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे लागणार आहे अर्धा चमचा काश्मीरी मसाला आणि अर्धा चमचा इथे मी तिखट मसाला वापरलेला आहे. काश्मीरी मसाला वापरल्यामुळे त्याचा रंग खूप छान येतो. सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी न घालताच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला 2 मिनटं याला झाकण ठेवून छान तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. 2 मिनटानंतर आपण पाहूया. याला तरीसुद्धा खूप छान सुटलेली आहे बघा. तेलसुद्धा छान सेपरेट झालेलं आहे. पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जे आपण काजू तळलेले होते ते सुद्धा याच्यामध्ये घालायचे आहेत. म्हणजे काजू आपले छान शिजले जातील. मखाना आपल्याला थोड्या वेळानंतर घालायचा आहे. काजू शिजून घ्यायचे आधी, कारण काजूला शिजायला थोडासा वेळ जास्त लागतो. मखाना पटकन शिजला जातो. आणि त्यानंतर इथे मी 1 चमचा कसुरी मेथी घातलेली आहे. कसुरी मेथी आपल्या हातावर थोडीशी चोळून घालायची आहे. त्यामुळे याचा स्वाद खूप छान येतो. पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनटाच्यावरती झाकण ठेवून आपल्याला काजू आणि ग्रेव्ही कच्चेपणा जाईपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहोत. हे पहा मस्त काजूसुद्धा छान शिजल्या गेलेले आहेत आणि त्याचबरोबर आपली ग्रेव्हीसुद्धा मस्त एकदम घट्ट झालेली आहे. आता वरून आपल्याला क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी इथे मी साय घेतलेली आहे. साय छान फेटून घ्यायचं आपल्याला. तुमच्याकडे जर साय नसेल तर थोडंसं दूध घातलं ना तरीही चालेल. त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. त्यामुळे टेस्ट याची आणखीनच छान वाढते. आणि त्याचबरोबर इथे मखानासुद्धा मी घालून घेणार आहे. ग्रेव्हीमध्ये मखाना छान असा परतून घ्यायचा आहे आणि 2 ते 3 मिनटं आपल्याला मखानासुद्धा छान शिजवून घ्यायचा आहे. मखाना हा पटकन नरम होतो, मऊ पडतो आणि तो पटकन शिजलाही जातो. त्यामुळे त्याला फार वेळ लागत नाही. अगदी 2च मिनटं आपण ह्याला शिजू द्यायचं आहे. झाकण ठेवूया आपण, म्हणजे पटकन शिजला जाईल. हे बघा मस्त एकदमची ग्रेव्हीसुद्धा काय छान झाली आहे बघा. भाजीचा कलर टेक्स्चरसुद्धा फार सुरेख आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा. ही भाजी रोटी नानबरोबर अगदी भन्नाट लागते. गरमागरम काजू मखाना आपला खाण्यासाठी इथे तयार झालेला आहे.
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.